स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करतो. प्रवर्तन आणि परिरक्षण मध्यस्तर वडा सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. वपू काळे यांच्या कथेवर आधारित समीर पेडकर लिखित आणि मिलिंद कांबळे दिग्दर्शित एकांकिका डेली सो. व्यायामासाठी आले नाहीत. बघूया कुठे आले ते. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. चला आपण जरा आता पोटाचे व्यायाम करूया. नमस्कार. तर आज आपण करणार आहोत पोटाचे व्यायाम. सर्वात आधी आपल्याकडे मॅट असेल तर ती मॅट अंथरून त्यावर बसा. मग आपले दोन्ही पाय सरळ रेषेत आणा. आता उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याकडे लावण्याचा प्रयत्न करा. पोटाच्या घेऱ्यामुळे कदाचित ते तुम्हाला शक्य होणार नाही, पण तरीही तुम्ही प्रयत्न करा. करा करा करा, पण फार त्रास करून घेऊ नका, कारण त्याने हृदयविकारता झटका येण्याची शक्यता आहे. आजपासून पोटाचे व्यायाम पण बंद. जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, फिक्र को धुएं में उड़ाता. बर्बादियों का शोर मनाना फजूल था, बर्बादियों का शोर मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था. बर्बादियों का जश्न मना. आजकालच्या मुलामध्ये ना गणपती कशी राहिले. आमच्याकडे बघा म्हणावं, रोज न चुकता गच्चीवर व्यायामासाठी 1000. कुणाला सांगताय आप्पा? कुणाला कशाला सांगायला हवं? आपण स्वतःशीच नाही का बोलू शकत? नाही, अजून त्याच्यावरती बंदी आलेली नाही. बाय द वे, गुड इव्हिनिंग. आमची संध्याकाळ नेहमीच चांगली जाते. चांगली गोष्ट आहे ना. ही गोष्ट नाही, हे विधान आहे विधान, आणि ते पण प्रांजळ. पण मी कुठलाही आरोप करत नाही. नाही, आरोपच नाही, पण गुड इव्हिनिंग असं म्हणून तू स्वतःच्या प्रती जाणीव करून दिली. आप्पा, मी समजलं नाही. तू साक्षात 35 मिनिटं आरोपी राहतात. रिअल विंडो चित्रपटाच्या नायकाप्रमाणे मी प्रत्येक घरात काय काय चाललंय हे डोकावून पाहूनही कंटाळलो. एका घरात निर्मूळ पण नाही. बर, आत्मिक समाधान म्हणून या मोबाईलचा काय उपयोग? पण हवं त्या वेळी हवी ती गाडी लागतील तर हा मोबाईल कसला? राहू द्या. म्हणजे आजची संध्याकाळ एकदम बिकट गेली बरं. याला जबाबदार तू. तुला बरं यायला इतका वेळ का झाला? हो आप्पा,
हवामान अगदी उत्तम. स्वच्छ आकाश, कोरडी हवा. या प्रत्येकाला हवामान बदलण्याचं कारण काय? अप्पा याला तुमची बायको जबाबदार आहे. माझी बायको हो तुमची बायको. कशी काय? तुमच्या बायकोने माझ्या बायकोला तांदळाचा डबा कुठे ठेवला हे सांगितलं. माझ्या बायकोला सगळे डबे शोधले पण तांदूळ नाही सापडले. मग काय तिने मला बाजूच्या देशपांड्याकडून उंच स्टूल आणायला. मग सगळ्यात वरच्या मध्ये फळीवरचा डबा शोधायचं काम आमचं. तुमच्या फळीवरचा डबा शोधणार तू? अरे पण माझ्या माहितीप्रमाणे तुझी बायको लग्नापूर्वी ते हायकिंग करायला ट्रॅकिंगला जात होती ना. हो अप्पा. अप्पा ते सगळं खरं असतं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. लग्नानंतर उंच स्टूलावर चढण्याचा मन नवऱ्याचा नसतो. ठीक आहे. पण एवढं सारं करून तांदूळ सापडले ना. सापडली पण तुमच्या बायकोने ते निवडून पण ठेवलं नव्हतं. खाली बस. काय? खाली बस. हे बघ त्याला कारण आहे. आमच्या बायकोने चष्मा दुकानात येतो. त्या चष्म्याची कांडी निघाली ना त्याचा स्क्रू गेला. आता तू म्हणा ना आमच्या बायकोचा चष्मा नसला तर ती तांदूळ कशी निवडणार? अप्पा तुम्ही कमाल करता. अहो चष्म्याची काडी आणि तिचा स्क्रू तिथल्या तिथं बदलून दिलं. तुमच्या बायकोने चष्मा लगेच का नाही येईल ना? आता याबाबतची पुरेशी माहिती माझ्याकडे नाही. पुरेशी माहिती असायला मुळात ती माहिती असायला हवी ना. उगाच नाही माझी बायको कमेंट करीन. चष्म्याचं कारण सांगितलं की निवडणं टिपणं करायला उंच फळीवर डबा ठेवायचं कारणच काय? आणि ठेवलं तर कमीत कमी ते निवडून ठेवायचं ना. करेक्ट. मान्य करताय ना? आता दुसरा पर्याय आहे का? मग अशा वेळेला माझी बायको तुमची बायको मुद्दाम करते असं म्हटलं तर डोंट ब्लेम हर फॉर दॅट स्टेटमेंट. नो नॉट ॲट ऑल. पण प्रश्न आता असा उद्भवतो की आता जेवणाचं काय? काळजी करू नका. नाहीतर तुम्हाला भूक लागत नाही. रात्रभर ढेकर देत या कुशीवरून त्या कुशीवर वळवळत बसता. त्यापेक्षा आजचा दिवस उपवास. अरे हे बाबा हे पण त्यावर जो वेळ घेतो ना मी. लय गोळा घेताय आपण. परवा दिवशी मला ते औंधे डॉक्टर भेटले होते. गेले 2 महिने झाले तुम्ही त्याच्याकडे फिरकला नाही. मग कुठल्या गोळ्या घेताय? अरे त्या आपलं त्या ही अशी आरोग्यविषयक मासिकं वाचायची आणि स्वतः डॉक्टर झालो असं समजून गोळ्या घ्यायचे. बरोबर ना? पण ह्यात लेख लिहिणार हे नामवंत डॉक्टर असतात. ह्याच नामांच्या डॉक्टरांनी खाली टीप लिहिलेली असते. औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मला ना हेच कळत नाही. हे डॉक्टर आहेत ना वेगवेगळ्या आजारांची औषध सांगतात आणि पुन्हा डॉक्टर सल्ला घ्या असं सांगतात. हा तो शरीरशास्त्राचा विषय. कुठल्याही शरीराला तपासल्यानंतरच कळतं त्या शरीराला कुठली औषधं लागू करतात. आता रक्त लागला असलं त्यात फरक असतोच की. ठीक आहे. उद्या जातो मी औषध पाहू माझ्या रक्ताला कुठलं औषध सोडलं. फक्त तुमच्या रक्तालाच नव्हे तर तुमच्या वयाला देखील. आता सुपरविजन करण्याच्या निमित्तानं तुमचं थोडंफार चाललं होतं. पण शरीराच्या वरच्या भागाचं काय? नाही मी म्हणत नाही तुम्हाला बैठक्या मारा, सूर्यनमस्कार करा. पण शाळेत शिकवलेल्या कवायती तरी आपण तुमची काळजी वाटते म्हणून बोलतो. आता हे मला काय सगळं कळत नाही का? तर मग जास्त मेहनतीचं काम केलं ना लगेच पाहतो आणि भूक लागलं ना टेन्शन आलं आणि टेन्शन आलं मग इतकंच पातळ आणि मग काय करणार. पण हे कसं आहे तिथं असलं बाहेरगाव गेलं होतो जेवण अगदी बेडच्यावर. आता जो बघ ना आता मला भूक लागली आणि आता जेवायला 1 मिनिट मागाशी मी जेवणाचा विषय काढला आणि तू ऑफ द ट्राय केला. जेवण होईल. हा आता माझी बायको तांदूळ निवडेल. मग कुकरच्या 2 शिट्ट्या. 2 की 3? हे बघा नुसते तांदूळ असतील तर 2 हा आणि डाळ तांदूळ असतील तर 3. तुम्हाला प्रश्न का पडला? नाही आमची बायको कुकरचे 3 किंवा 4 शिट्ट्या वगैरे थांबते. आपण माझ्या बायकोने मला तेही सांगितलं होतं. पण तुमच्याकडे काय काय आणि किती किती गोष्टी आणायच्या. ठीक आहे पुढे. पुढे काय कुकरचं झाकण सैल होईपर्यंत जो वेळ लागतो तो. अरे बाई कुकर शिट्टी आहे ना ते 300 किंवा सूर्यवरून आपण प्रेशर बाहेर काढतोय काय म्हणजे माझ्या तसंच करतो. म्हणूनच 3 शिट्ट्या द्याव्या लागतात. नाहीतर 2 शिट्ट्यात भात होतो आणि गॅसही वाचतो. माझी बायको तुमच्या बायकोपेक्षा नक्कीच हुशार आहे. अरे पण आता मी भुकेनं हैराण झालो त्याचं काय? इलाज नाही. तांदूळ निवडल्याशिवाय कुछ नाही. त्यात आज इंडियन आयडलची फायनल आहे ना. अगं त्याचं काय? त्याचा रिझल्ट लागल्याशिवाय तांदूळ निवडले जाणार नाही. इंडियन आयडल संपून कुठल्या तरी कुकरची जाहिरात लागली की मग माझ्या बायकोला आपल्या घरातल्या कुकरची आठवण होईल. आणि तोपर्यंत
इडल्या आणल्या कामत मधून दरवाजे ते खाऊन घ्या. आणल्या इडल्या वा वा वा. चला चला आपण इडल्या खाऊया. इडल्या आणल्या मस्त इडल्या खाऊया. इडली आवडची आणि माझा मी. हो अप्पा सगळ्या इडल्या खाऊन होता. थोडी भातासाठी भूक तेव्हा काहीतरी तू उरेल. मग तुमची बायको म्हणे एवढा रांदा वाढवून ठेवलाय तेवढा भात कोणी शिजवलाय आणि मग ते खरा कोण? अरे पण मी खाऊ ना. हा हा खा खा नाहीतरी भूक वाढेल. हॅलो हा बोल ग. काय आता? हो हो आलो आलोच. आता काय झालं? ही इथंच आहे ना मला काय माहिती. तर त्याला मोबाईल तर एक चेंज कर. त्यानं बायको बनवलं घ्या. जरा इडली खात आपण एखादी सिरियल बघूया. कृष्णाला कुणा कुणाची असा सोन्याचा संसार सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार. हे अंजय आज सांगच करत आलंस. अगं असं का वागते तू? सरे अगं तू तर म्हणते तुला पण काय कळत नाही. नाही तर काय? बरोबर आहे. त्या सुना अशा असतात. बरोबर ओरड तिला ओरड. हा नुसते घरात भांडण लावत असतात. बरोबर आहे ओरड. अप्पा हो काय जमीन मोलाचं काम करताय की काय? नाही याला रागावर ताबा मिळून म्हणतात. संयम. अच्छा अच्छा म्हणजे आजची संध्याकाळ चांगली गेलेली दिसत नाही. मग त्या विधानाचं काय? माझी संध्याकाळ नेहमीच चांगली जाते. ती जातेच रे. पण आजची संध्याकाळ आहे ना तुझ्या बायकोमुळे खराब गेली. माझ्या बायकोमुळे? हो. ती कशी? कारण तू माझ्या बायको चूक सांगत होतास पण खरी चूक तुझ्या बायकोकडून झाली होती. क्लिअर करा. हे बघ आमच्या बायकोने वरच्या पडीवर डब्यात तांदूळ ठेवले होते गोटखडे. पण ते गोडांप्रमाणे स्टॉकचे तांदूळ होते. नेहमीसाठी तिने 1 किलो तांदूळ निवडून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ती पिशवी फ्रीजवर ठेवली होती. म्हणजे ते तांदूळ माझ्या बायकोला दिसले नाही असं तुम्हाला सुचवायचं आहे का? त्या पिशवीच्या पुढे बिस्किटचा पुडा ठेवला होता. अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या बायकोने ते तांदूळ निवडले होते पण ते लपवले होते. तुमच्या बायकोने असं डावपेसारं का वागावं? हे डावपे आता यावर आमच्या बायकोचं म्हणणं असं की तुझ्या बायकोचं घरात नीट लक्ष आहे का त्याला बघायचं होतं. आता गृहिणींनी म्हटले कसं सावधानता हवी, जागरूकता हवी, लक्ष हवं. म्हणजे माझी बायको? 1 मिनिट. संध्याकाळी तुझी बायको कामावर चहा केला, बरं बिस्किट खाल्ली. पण त्या बिस्किटाच्या मागची तांदळाची पिशवी बघून सुद्धा तिथे न बघितल्यासारखे केलं. मुकाट्याचा तिथे तांदूळ घेतले असते ना तर तुझ्या बायकोला आमच्या बायकोच्या नावाने शंका नसताना करता आला आणि म्हणून तिने वरच्या पलीकडे धाव घेतली. असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? आता आमच्या बायकोचा अंदाज. अप्पा तुमच्या बायकोच्या अंदाजा नेहमी चुकतात. त्यांना हवामान खात्यात नोकरीला पाठवा. हा कल्पना चांगली सोयी पण हे बरं आहे वाजव तुझ्या बायकोला आणायची आणि नाव मात्र आमच्या बायकोचं. ही एक शंका आहे. मला सांगा तुमच्या बायकोचा चष्मा जर दुकानात होता तर तिने तांदूळ निवडले कसे? कसे म्हणजे काय? आता डाव्या हातात मॅग्नेटाईट ग्लास घेऊन तुझ्या बायकोला त्रास नको म्हणून. पण तुझ्या बायकोला आहे का त्याची जाणीव? माझ्या बायको तुझ्या बायकोसाठी एवढे कष्ट घेतले पण तुझ्या बायकोने माझ्या बायकोचा दुकानातून चष्मा आणला नाही. अप्पा गैरसमज आहे तुमचा. असं असतं तर तुमच्या बायकोनं माझ्या बायकोला सरळ सरळ चष्मा आण असं का नाही सांगितलं? आता यावर आमच्या बायकोचं म्हणणं असतं साहित्य काय हो शिकवलं कुत्रा पण काय करेल. आता तुम्ही माणसं आणि ती पण घरातली. घरातल्या माणसाबद्दल आस्था बाळगून काही गोष्टी न सांगून करायला हव्या. ठीक आहे अप्पा उद्याच ऑफिस ऑर्डर काढतो सगळ्यांनी आस्था बाळगा. आता हे कसं झालं माहिती काय सरकारी घोषणेसारखं कडक कारवाई केली जाईल. निश्चित कामं चुकून गेले ना की रिझल्ट दिसतील. ठीक आहे अप्पा माझ्या बायकोला तुमच्या बायकोचा चष्मा आणायला सांगतो. आता त्याची काही गरज नाही. का? आज बायको माझी स्मार्टली बाहेर गेली आणि चष्मा घेऊन आली. कमाल आहे. मग काय जाता येते टॅक्सी. चष्मेचे 100 रुपये आणि टॅक्सीचे 200 रुपये.
नात्यातला उपहास. अप्पा तुम्ही समजता त्याबद्दल असं नाही मी. मग तुला मूर्ख म्हणायला हवं. जगातल्या सगळ्याच बाबांना आपण तुला मूर्ख वाटतात त्यात नाविन्य काय? पण सगळे बाप मूर्ख असतात असे म्हणायचे का तुला? अप्पा विधान करायची सवय तुमची, माझी नाही. ठीक आहे, मग तुझ्या हास्याचं कारण मला कळू शकेल का? अप्पा तुम्ही एकदा स्वतःकडे बघा, मग तुम्हाला आपल्या कळेल. मला तर काय वेगळं दिसत नाही. अप्पा तुम्ही आज चक्क बऱ्यावर गच्चीवर आला, अंगात शर्ट नाही तरी वावतो वाटत नाही. अरे शर्ट सापडला नाही. तुमच्या बायकोला सांगायचं ना. अरे बायकोला शर्ट सापडला नाही. कमाल आहे. त्याला तो तुझी बायको जबाबदार. अप्पा तुम्ही आजकाल माझ्या बायकोबद्दल फार होता. शंका नको. आता आमचं म्हणणं नाही, आता आमच्या बायकोचं म्हणणं आहे. आम्ही आहे ना सहसा कुणाबद्दल बोलत नाही. सहज शक्य त्रिशोड आमचा भारी एकदम जबरदस्त आहे. हे, असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? म्हणून थांबलेलं नाही. त्याने तर आम्हाला प्रसिद्ध पत्र दिले. त्यांनी म्हणजे कुणी? आमच्या बायकोचं वागणं सहन केल्याबद्दल आमच्या तीर्थरूपाच्या बायकोने आणि आईचं वागणं सहन केल्याबद्दल आमच्या बायकोने. त्यात काय? तुम्ही तुमच्या बायकोचं वागणं सहन करता म्हणून माझी बायको तुम्हाला प्रशस्ती पत्र देईल, पण तरीही तुम्ही गच्चीवर विदाऊट शर्ट का? हे बघ, का तुझ्या बायकोने तिच्या पद्धतीने कपाट आवडले. बघा बघा तिची कामाची हौस बघा. वाटेल ते कपडे वाटेल तिथे ठेवते असं म्हणत आमच्या बायकोने शर्ट शोधला, पण शर्ट सापडला नाही. आता गच्चीवर यायची वेळ चुकून आहे, पण आलो आम्ही तसेच गच्चीवर. अप्पा हा? तुम्हाला किती वेळ झाला? 15 मिनिटं. का? एवढं काम बदलले की काय? हे नाही, मी आलो तो कुरुक्षेत्रावर सामसूम होतो. विचारा का? हा? माझी बायको ना बाथरूम मध्ये तिचं पातळ दूध होती. आता? आणि स्वतः? कारण ती विशिष्ट तऱ्हेची साडी आहे, मोलकरणीला द्यायची नाही म्हणून काल संध्याकाळी तिने भिजवली. रात्री धुवायची होती पण राहील. आज सकाळी पण ती विसरली. अरे मग तिनं आमच्या बायकोला नाही का सांगायचं? अप्पा तिथंच तर खरी गंमत आहे. तुमच्या बायकोला सगळं माहिती होतं, पण माझ्या बायकोच्या लक्षात कधी येतं ना हे तिला बघायचं. तुमची बायको काय करते आता? हे बघ, यावर आमच्या बायकोने म्हणणार तुझ्या बायको सुद्धा घरात नीट लक्ष द्यायला हवं. हो, माझ्या बायकोला करताना तुमचं कापड व्यवस्थित उचललं होणार कसं ते? म्हणून माझी बायको म्हणाली की आता याच्या पुढचं जे काय आहे ते तुम्हीच करायचं. ठीक आहे, 100 कार्यक्रम जातो. ठीक आहे. अप्पा आता मला सांगा, तुमच्या तुमची बायको तुमच्या बायकोशी काय म्हणत होती माहिती आहे तुम्हाला? हा, काय? बायको म्हणत होती तुमची बायको ना तुमच्या आईची एक कहाणी गेली 26 वर्ष सांगत आहे. खरं तर तुमच्या आईच्या आत्मकथनाचा कार्यक्रम ना शंभूकानंदमध्ये ठेवावा, खास जनता शो. ते जाऊ दे, पण हकीकत कोणती? मला माहित नाही. अरे वेड्या, माहित असतं विचारलं असतं का? तुमची बायको 3 दिवस तापाने फडफडत होती. हो. तुमच्या बायकोचं पातळ 3 दिवस बाथरूम मध्ये भिजत पडलं होतं. असेल मग. तुमच्या आईने ते भूमी टाकलं होतं. हा, ही हकीकत सांगताना आजही तुमच्या बायकोच्या डोळ्यातून अश्रू येतात. गेली 26 वर्ष तर ते अश्रू जपून ठेवले असते ना, त्यात माझ्या बायकोची साडी धुवून निघली असती. आणि तुम्ही म्हणता माझ्या बायकोला का नाही सांगितलं? अप्पा तुमची बायको भूतकाळ विसरलेली नाहीये, ती तुमच्या आईची गादीचा रूप आहे. हे बघ, प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं. 5 दिवसापूर्वी तुझी बायको इस्त्रीचे कपडे आणायला लॉन्ड्रीकडे गेली होती. तिने आमच्या बायकोचा इस्त्री टाकलेला परकर आणला नाही. परकर इस्त्री टाकलं तर आमच्या बायकोच्या कधी लक्षात येते? तिने बघायचं होतं. अप्पा आता तुम्हीच कुठं? हवामान खात्यात नोकरीला. हे बघ, हे मी काय अंदाजात बोलत नाही हा. हे मला त्या लॉन्ड्रीकडनं सांगितलं. कमीत कमी तुझ्या बायकोने हे लॉन्ड्रीकडे बोलायला नको. काय म्हणजे काय? भविष्यात त्याचा फायदा घेऊन समजा लॉन्ड्रीवर एखादा कपडा टाकला तर म्हणजे एखादा चांगला शर्ट आणि एखादी भारी पॅन्ट. त्यात काय? शर्ट ढापला मी तसा बड्यावर गच्चीवर येईन आणि ज्या दिवशी तुम्ही गच्चीवर येणार नाही त्या दिवशी तुमची पॅन्ट गेली असं मी समजेन. अप्पा हसताय काय? विषय फार गंभीर आहे. माझ्या बायकोला निवड छानण्याच्या उद्देशाने तुमची बायको घातपाताचे कारवाया करते. काय? माझी बायको तुझ्या बायकोला टाइम बॉम्ब लावते की काय? ती तसंच केलंय. माझी बायको कपडे धुत असताना तुमच्या बायकोने कपाट आवरले. आता शर्ट सापडत नाही आपल्याला कपाट नीट लावणारच ना. नीट? अहो अशी लावले एक तर बघणाऱ्याचं डोकं फिरेल, नाहीतर डोकं फिरलेल्या माणसाला लावेल अशी वाटावी. पण काय केलं? बघा ना, म्हणजे चड्डी, बनियान, हात रुमाल, परकर यासारख्या दुय्यम वस्तूंना हँगरला अडकवले आणि पॅन्ट शर्ट अशी गाठोड्यात बांधून कोंबून ठेवले. किचन मध्ये वस्तूंची दिसतात. आपण जस्ट इमॅजिन ज्या आपल्या मोठ्या चिनीमध्ये ज्या बरण्या असतात ना, ज्याच्यामध्ये आपण लोणची ठेवतो त्यात
आणि तांदूळ ठेवली. आता सांगा काय करायचं? अरे त्यात काय, त्या डब्यावरती आपण अशी मोठं नाव लिहून टाकू. आपण ते काय वाण्याचं दुकान आहे का? त्याच वस्तू परत त्याच डब्यात जायला. आता हे बघा, कॅसेटच्या कव्हरवर नावं असतात ना, पण त्या कॅसेटच्या कव्हरमध्ये ती कॅसेट सापडते का? आता मला सांगा, अनुप चरुटा यांच्या भजन संध्याच्या कॅसेटवरच्या कव्हर मधून बीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा हे असं गाणं आलं तर पाप की पुण्य? पुण्य काय काय पाप. अप्पा, आज धुवायला टाकलेल्या कपड्यांची पण वाट लागली. कशी काय? तुमची बायको आजही नवीन कोरा रंगीत कपडा ना इतर कपड्यांच्या बरोबर भिजवतो. चूक सुद्धा नवीन करून दाखवत नाही. तिथं तर कल्पना शक्ती लावून सगळ्याच कपड्यांना कलर लागतो. व्हेरी गुड. अहो मग ह्या सगळ्यांचा काय उपयोग? कशाला? अहो कशाचा काय? गेले कित्येक दिवस आपण गच्चीवरून जे शिखर परिषद भरतो त्याचा का? आपण फक्त अहवाल वाचन केल्यासारखे करतो. चौकट समिती नेमल्याप्रमाणे. आणखी चांगला शब्द आयोग. टोमणा कळला तुमचा, मग आणखी काय करायला हवं? आपण असं निर्धार करून दिलं पाहिजे सगळ्यांना. अरे पण तुला धोरणं का करतात माहिती आहे का? धोरणाची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. ती कोण करणार आणि या समित्या का नंतर माहिती आहे का तुला? माहिती आहे. हा. समितीच्या निमित्तानं काही रिकामटेड्या लोकांचे तुमचा नंबर लागतात. मग धोरणाची अंमलबजावणी करा अथवा न करा, त्यांच्या बापाचं काय झालं? त्यांच्या बाबाचं काय जात नाही रे, पण उद्यापासून आपल्याला तोंडा घात जाणार हे मात्र नक्की. तुम्हाला कसं कळलं? उद्यापासून घरात चपात्या बनणार नाही. काय सांगताय का अप्पा? यस, माहिती आहे प्रधानमंत्री उभं राहिले. अप्पा आता काय करायचं? आता हे मला काय विचारतो? त्याचा विचार तुझ्या बायकोने करायला हवा. तक्रार अशी आहे की हल्ली तुझ्या बायकोला कधी चालायचा कंटाळा येतो म्हणे. मुळीच नाही. आजकाल माझ्या बायकोनं सत्वयुक्त आहाराच्या पाठीमागे लागली. आपण पीठ चढवून सत्वयुक्त असलेला कोंडा आपल्या मोलकर्णीला देतो, त्यामुळे तिची प्रकृती सुधारते आणि आपल्या बायका खात्यात व्हिटॅमिन डीच्या गोळ्या. त्यामुळे माझ्या बायकोनं ठरवलंय आजपासून कलिक चढवून घ्यायचं नाही. अरे बाई, तिने आमच्या बायकोला सांगायला नको का? आपण सांगितलं असेल, पण तुमच्या बायकोने तुम्हाला माझ्या बायकोने सांगितलंय असं सांगितलं नसेल. खरं तर तुमच्या बायकोला शिखर परिषदेचा एक खंबरीत खरिता पाठवला. माझ्या बायकोला की तुझ्या बायकोला? सगळा गोंधळ तुमच्या बायकोने घातला. ढकला सगळं आमच्या बायकोवर टाकला. ती तुझ्या बायकोच्या नावाने आकाश पातळी करत होती. ठीक आहे आपण आता असेच जाऊया, दोघींना आमने सामने बसून ना शहानिशाच करू. चला. हा, आता काय ठरलं ना आपलं? इकडे बोला. मागितले. आता काय लपट नाव येणार? अरे बरं म्हटलं ना. ठीक आहे. अहो काय टिकली? ग्रेट आहे. कोण टिकली? नाही, तुझी बायको. तुमच्या बायकोपेक्षा शक्यता आहे. म्हणजे अजूनही शक्यता आहे, खात्री नाही. जी प्रथम पांढरा बावटा दाखवी ती लहान. पांढऱ्या बावट्याचं सोडा, ह्या बायकांच्याकडे ना अर्जुनासारखा अक्षय होत असतो, ज्याची पाळ कधीही संपत नाही. बरं ते जाऊ. आता ग्रेटनेस म्हणून तुझ्या बायकोने तिच्या कुंकवाच्या टिकल्या आणल्या. आमच्या बायकोच्या टिकल्या संपलेल्या आहे हे माहीत असून सुद्धा तिने आमच्या बायकोच्या टिकल्या आणल्या नाही. पण त्याला कारण आहे. पूर्वी कधी तुमच्या बायकोसाठी टिकल्या आणल्या होत्या, बहुतेक त्यावेळेस सगळा लॉट असणार असतो. त्याचं गमी व्यवस्थित होतं, त्या टिकल्याला टिकत असेल. आणि ती टिकत नाही ती टिकली. आपण तसं नव्हे, जी कपाळावर टिकत नाही ती टिकली. या टिकल्या तुम्ही आरशाला लावा, 7-7 दिवस तिथेच राहतात. या टिकल्या तुम्ही आरशाला लावा, टाईल्सला लावा, तिथेही राहतात. ती सवय तुझ्या बायकोची. माझी बायको म्हणते टाईल्सला टिकली लावायची सवय तुमच्या बायकोची. अच्छा, आणखी काय काय म्हणते तुझी बायको? माझी बायको म्हणते तुमची बायको लावा लावाय का? यापैकी कुठली सवय तुझ्या बायकोला नाही ना? आरशाला लावलेली टिकी तुमच्या नावची की माझ्या नावची, हे कसं कळलं? जाऊन खाता विचारली तुझ्या बायकोला. सॉरी. आता का सॉरी? अप्पा टिकली नाही टिकली तर नको टिकू दे, पण बायको तरी टिकू दे. मी आजकालच्या बायका आहेत ना, संसार देखील वरवरचा करतात, अगदी टिकली जातात. पण तरी सुद्धा मला एक सांग, काय न टिकणार टिकले एक पाकिट तुझ्या बायकोला आमच्या बायकोला का नाही आणलं? अप्पा तुम्ही हा प्रश्न जाऊन माझ्या बायकोला का नाही विचारत? कारण शिखरपर्यंत आपण 2 मेंबर आहोत आणि आपण ठरलंय ना प्रत्येकानं आपापल्या बायकोला कंट्रोल करायला म्हणून. असं मग मला सांगा, तुमची बायको का चष्मा आला टॅक्सीने जाऊन आली? आज माझ्या बायकोचा उपवास होतो,
घरातला साबुदाणा संपला होता. तुमच्या बायकोने साबुदाणा का नाही आणला? ठीक आहे, तुझ्या बायको टिकलं नाही काय, माझ्या बायको साबुदाणा नाही. जाऊ दे ना, बॅलन्स टाली जाणार, सोडून दे. अप्पा, प्रश्न बॅलन्स टाली होण्याचा नाहीये, प्रश्न लावा करण्याचा आहे. तू पुन्हा माझ्या बायको बद्दल मला. अप्पा, मी तुमच्या बायकोबद्दल बोलत नाहीये. तुमची बायको तुमच्याबद्दल माझ्या बायकोजवळ लावा करते. काय बोलतो मग अरे भाई, इतक्या दिवसात सांगतोय. अप्पा, हा विषय अजेंड्यावर आलाच नाही. बरं, काय म्हणतो ते? म्हणत होती आमच्या ह्यांना गेल्या महिन्याभर काय झाले कुणाच ठेव, हा. वेळ लागल्याप्रमाणे साड्या जाणं सुटले. अरे पण तूच म्हणाल होतास ना की तुझी बायको कपाडा लावायला लागली की समोरच्या पलंगावर बसून माझी बायको 1, 2, 3 असं म्हणून तुझ्या बायकोच्या हँगरवरच्या साड्या बसते म्हणून. तेव्हा जेव्हा मी सुपरविजन बाहेर गेलो तेव्हा साड्या घेऊन आलो. आता त्यावर निघून बघा ना, बरं झालं, निदान त्या निमित्तानं का होईना तुने जर आपलं मत व्यक्त करावं, एवढ्या जवळ तुझी बायको माझ्या बायकोला वाटायला लागतं. ह्या बायकांना जर आपल्या नवऱ्याच्या नावाने खडी बोलायचे असतील तर कोणतीही व्यक्ती जवळची वाटते. करेक्ट. नाहीतर एरवी आपण घरात पाय ठेवायची कुठे, त्यांचं भावानं सुरू. तुमच्या आईने हे का केलं, तुमच्या आईने ते का केलं, तुमची आई अशी सड, तुमची आई तशी. आम्ही प्रेमाच्या अपेक्षेने घरी येतो तर यांचं सुरूच होतं. आपा, आमच्या मानसिकतेचं काय, आमच्या मनाचा विचार कोण करणार? त्यावेळेला आपली माणसं जाते खड्ड्यात. मग आपण याचा रुतवा फुगवा करायला लागतो आणि त्याचा राग, सगळा राग नवऱ्यावर आहे. पण त्या नवऱ्याने आपल्या बायकोसाठी आकाश पाताळ एक केला असेल तरी लाखात बरोबर. काय झालं रे? काय शांत बसलं? व्हॉट इज द मॅटर? अप्पा, कधी कधी वाटतं उगाच लग्न केलं, बॅचलर राहिलं असतं तर बरं झालं असतं. अरे वेळ आहेस का? त्यासाठी पण एक जगण्याची कला लागते, ती शिकली की झालं. अप्पा, आमची वागणी फार साधी असते. आम्ही म्हणत नाही ऑफिसला जाताना तुम्ही आम्हाला हळदी कुंकू लावा किंवा ऑफिसवरून घरी आल्यानंतर पंचारती घेऊन आमचं स्वागत करा. अप्पा, का असलं? काही नाही रे, माझी वाक्य बोलते म्हणून असं. 27 वर्षापूर्वी आम्ही आमच्या बायकोला आणि 55 वर्षापूर्वी आमची तिथून त्यांच्या बायकोला हे सांगत होतो. महत्वाचं तेवढं ऐकायचं, बाकी दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पण मला सांगा अप्पा, तांदूळ कोणत्या डब्यात ठेवायचे, इस्त्रीला कपडे कुणी नेऊन द्यायचे, दररोजच्या जेवणात काय असावं, अहो बिरजण कोणत्या भांड्यात राहावं, हे काय संघर्षाचे विषय असू शकतात? हे बघ, 2 बायका एकत्र आल्या ना तर या संघर्षाला काय कारण लागत नाही. आता आपल्या घराचं उदाहरण घे ना. म्हणजे या बायका एकमेकांशी आणि एकूणच सगळ्यांशी मनोपयोगप्रमाणे का नाही बोलत? तसं झालं ना तर 90% घरात शांतता नांदेल आणि लोक आहे ना आणखी एकमेकाजवळ येतील. मग ही साधी गोष्ट का नाही करत? कारण मग या डेली सोपला काय अर्थ राहणार नाही. आपलं आयुष्य आणखी सोपं होईल. शिवाय या बायकांची एनर्जी आणि वेळ वाचेल त्यांचं काय करायचं? तेव्हा तुला सांगतो, त्या बायका आहेत ना त्या घरातले छोटे छोटे प्रॉब्लेम्स आणखी अवलंबून होतात. कळलं? तर उठा, डोळे पुसा आणि पोटापर्यंत बघा पान वाढले. एकदम बदलतो. बायकोचा फोन आला, काय करू? घे ना मला. हॅलो, हा बोल ग. काय परत? बरोबर पप्पा, पुन्हा तांदळाचा डबा आणलाय. तू शोधता तो कोणी लपवलाय, एवढी संघर्ष चालू आहे. आता काय करू? एका कानाला ऐकायचं, दुसऱ्या कानाला सोडून द्यायचं. हॅलो 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 हॅलो. अप्पा, थँक्यू. असाच वागलास ना तर तुझी बायको आणि माझी बायको तुला प्रशस्त पत्र दे. तेव्हा निघा आणि जरा किल्ल्यांचं बघा.
अरे गप्पच ना. हा. चला आपण जरा आता गाणी ऐकूया. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं? अप्पा काय असलं की